तर हाय फ्रेंड्स, तुम्ही कसे आहात? मी आलेली आहे वरी इथं ब्लॉग शूट करायला. ब्लॉग शूट करण्याच्या नादात मला एक सांगितलं होतं मम्मीने, कढीपत्त्याच्या बिया लाव. हे बघा, 2 आहेत माझ्याकडे. पिकलेलाच लावतात, अजून ते पिकलेलं नाहीत, त्यांना पाण्यात घातले. आणि इथला व्ह्यू बघा ना, किती क्यूट आहे. तुम्ही बघितलं होतं, इथं आपण शेड मारून घेतलेला आहे. इथलं पुढचं शेटर आहे ना, ते बसवायचं राहिले फक्त, बाकी सगळं भारी आहे. तर मी सोचते कोणत्या कुंडीत आपण लावले पाहिजे हे सीड्स. त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी एक कुंडी आहे ना चूज करते. ही वाली कुंडी, ही वाली चूज करू तर आपण. ही भारी आहे आणि याच्यात ऑलरेडी कढीपत्त्याचे झाडं आहेत. तर फ्रेंड्स, मी तर मग कॅमेरा लावलाय आणि ह्या सीड्स आहे ना कॅमेऱ्याजवळ ठेवते. अरे पडली सीड बघ ना. सीड काढली आहे आता बाबा. बघा ते इथं ठेवते. आता कुंडीला इकडे काढली. तर फ्रेंड्स, आपण कुंडीला खाली घेतलेला आहे. आता त्याच्यात ह्या 2 सीड्स आपण लावून गहू. हे बघा, मी किती सुंदर असं झाड काढलेलं आहे. या झाडाच्या मधात थोडेसे असे क्यूटसे हे आलेले आहेत. आणि हा झाड खूपच सुंदर आहे. हे घास आहे ना, मला ते माहीत नाही आहे. बघा किती सुंदर आहे. तर चला आता सीड उगवू. अशी हे ना जमीन जखरक आहे, त्याला चांगलं करून त्याच्यात पाणी टाकून मग मी सीड लावणार आहे. याच्यात आधी कचरा काढते मी. खूप जास्त कचरा आहे बघा, इतका कचरा निघला आहे. म्हणजे काही कमी आहे का? मी सीडला इथे ठेवते. याच्यात कायचे तरी सीड्स टाकले, ते उगले नाही आहेत. काय कुंडीला चांगलं असं मी 2-3 मिनटं असं चांगलं क्लीन करून घेतलं. आणि जिथे असे दगड होते का, तिथं असं मारून घेतले. आणि त्याच्या साईडलाच सगळी माती आहे ना, रखरख झाली आहे. बापरे, कचरा बघा ना फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आता मी जाते पाणी घ्यायला. बघा तुम्ही फक्त ह्या झाडाचा नीट बघा तोपर्यंत. तर फ्रेंड्स, मला सापडले थोडंसं पाणी वर. आता ते पाणी ह्याच्यात टाकायला यूज करणार आहे. सगळीकडे जायला पाहिजे, इतकं हवे मला. तर मी याला सगळीकडे फिरवते, ज्याने की मी आहे ना थोडंसं असं स्टिची असं बनलं पाहिजे. पाणी आहे ना खूपच इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. मला आता झाड लावायचं बघा, झाड लावायला सुद्धा पाणी लागतं. इतकं पाण्याची गरज का बरे आपल्याला? आपण बिना पाण्याच्या कसं नाही राहू शकत. मला उंट माहिती आहे का? उंट डेझर्टमध्ये राहता, ते 15 दिवसा. तर आता मी यायले. तर फ्रेंड्स, पप्पा मला खाली बोलवतात, मी आता जाते.